जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आदिवासी समाजाच्या वतीने शासनाला जागे करण्यासाठी तूरवाद्य वाजवून निषेध, आदिवासी मंत्र्यांच्या करण्यात आला आक्षेप। नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आदिवासी समाजाच्या विविध मागणी संदर्भात नंदुरबार येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला आज 11 दिवस पूर्ण झाले असून शासनाला जागे करण्यासाठी आज तूरवाद्य वाजवून शासनाचा आक्षेप करण्यात आला। आदिवासी समाजाच्या मयतीमध्ये हे तूरवाद्य वाजवण्यात येते, म्हणून झोपलेल्या शासनाला जागे करण्यासाठी हे तूरवाद्य वाजवण्यात आले। राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित हे नंदुरबार जिल्ह्याचे रहिवासी आहेत। आदिवासी समाजाच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला भेट देण्यासाठी आदिवासी मंत्र्यांना वेळ मिळत नाही आहे, म्हणून आंदोलकांतर्फे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांचा आक्षेप करण्यात आला। नंदुरबार जिल्ह्यासह महाराष्ट्रातील आदिवासी समाजाचा विकास का झाला नाही? कारण आदिवासी विकास मंत्री हे भ्रष्ट आहेत, म्हणून आदिवासीचा विकास हा खोळंबला आहे। पालकमंत्री अनिल पाटील यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन मागण्या शासन स्तरावर मांडल्या जातील असे आश्वासन दिले, परंतु जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या आदिवासी मंत्र्यांना आदिवासींना भेटायला वेळ मिळत हे या जिल्ह्याचे दुर्दैव आहे, म्हणून आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांचा आक्षेप करण्यात येतो असे आंदोलकांतर्फे सांगण्यात आले। यावेळी केटी गावित, हिरामण पाडवी, अजय वळवी, रोहन नटावदकर, राणी गावित यासह आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।